माझे नाव किशोर अरुण सोनवणे. मी ITI कार्यकर्ता. मी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण मॅडम यांना 1.5 महिन्यांपूर्वी निवेदन दिलेलं होतं, तक्रारी अर्ज या 7 शाळांविषयी. तरीसुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेलेली नाही आहे. म्हणून मी 17 तारखेपासून उपोषणास बसलेला आहे. अद्याप किती दिवस झाले तुम्हाला? आजचा दुसरा दिवस आहे. आजचा दुसरा दिवस अद्याप कोणी भेटायला नाही आलं का त्या अधिकारी वगैरे? नाही, शेख साहेब आलेले होते. त्यांनी फक्त माहिती विचारून घेतली की तुमचा काय विषय. मी त्यांना सांगितलेलं आहे की 2012 पासून जर शिक्षक भरती बंद असताना या शाळांमध्ये शिक्षक भरती कोणत्या आधारावर भरती झालेली आहे. दुसरा विषय असा आहे की जे खरोखर DED BED झालेले आहेत त्यांना डावलून त्यांनी त्यांच्या सुनेला लावलेलं आहे, कोणी मुलाला लावून घेतलेलं आहे, कोणी जावाईला लावून घेतलेलं आहे. हे कोणत्या आधारावर लावलेलं आहे त्याची सखोल चौकशी व्हावी. वेतन अधीक्षक यांनी 2012 पासून जे फरक बिल काढलेले आहेत याची चौकशी व्हावी. त्याच्या प्रामुख्याने तुमच्या चाळीसगाव तालुका आहे, पाचोरा तालुका आहे, भडगाव आहे, नंतर एरंडोल तालुका आहे. यामध्ये खूप मोठे बॅकडेट भरती झालेली आहे, त्याची चौकशी व्हावी अशी म्हणजे बोगस भरती करण्यात आलेली असं तुमचं हे? हो, बोगस भरती करण्यात आलेली आहे. मी शिक्षणाधिकारी चव्हाण मॅडमांना सांगितलेलं आहे या विषयावरती. त्यांना दिलेलं आहे निवेदन, तक्रारी अर्ज की या शाळांची चौकशी करण्यात यावी आणि जर सदर माझा अर्ज जर खोटा असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तरीसुद्धा ते कोणत्याही प्रकारे दखल घ्यायला तयार नाही आहेत. त्यांना कोणत्या राजकीय पाठबळ आहे तेच समजत नाही.